विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट प्रक्षेपण. त्याच्यावर माझं मत व्यक्त करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. खरं म्हणजे मला आनंद वाटतो की राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा सत्तारूढ पक्षांनी मांडला. कारण कालच आमचे मित्र नानाभाऊ राज्यपालांबद्दल संशय व्यक्त करत होते. वेगवेगळे लोक मंत्रिमंडळातले राज्यपालांबद्दल कुठल्या शब्दात बोलले हे देखील आम्ही ऐकलं. पण आज मात्र त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आलाय. खरं म्हणजे याच राज्यपालांना काही दिवसापूर्वी विमान नाकारण्याचं देखील काम या सरकारच्या माध्यमातून झालं. अध्यक्ष महोदय, राज्यपाल आणि सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवर संघर्ष काही महाराष्ट्रात नवीन नाहीये. अंतुलेजींच्या काळामध्ये तो झाला, विलासरावांच्या काळामध्ये झाला, अलेक्झांडर साहेबांसोबत तो एक दोन वेळा झाला. त्यानंतर एक अजून राज्यपाल आपल्या इथे होते, माझ्या डोक्यात त्याचं नाव नाही, फजल, त्यांच्या संदर्भात झाला. पण कधी अशी अवस्था आली नाही की राज्यपाल विमानात जाऊन बसल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की आता आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, तुम्ही विमानातनं बाहेर उतरा. माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय, राज्यपाल त्या ठिकाणी गेले, विमानात फ्युएल भरलेलं होतं, कसं भरलं? परवानगी नसताना फ्युएल कसं भरलं? परवानगी नसताना त्या ठिकाणी त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला? परवानगी नसताना एंट्री होऊन ते त्या विमानात जाऊन कसे बसले? अध्यक्ष महोदय, हे ठीक आहे की राज्यपालांमध्ये आणि आपल्यामध्ये मतभेद असतील, पण मनाचा इतका कोतेपणा दाखवू नये. हा कोतेपणा आहे. कारण राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नसतं, हे पद महत्वाचं असतं. आणि आपल्या प्रोटोकॉलमध्ये पहिल्या क्रमांकावर राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यापैकी कोणाला विमान द्यायचं अशी जर वेळ आली तर ते राज्यपालांना द्यावं लागतं. सिस्टीम म्हणून अध्यक्ष महोदय याची परवानगी जी आहे ती जीएडी विभागाकडे आणि पर्यायाने मुख्यमंत्री महोदयांकडे आहे. आणि म्हणून अशा प्रकारे रोज ज्या राज्यपालांना आपण अपमानित करतो, आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा या ठिकाणी आला, याचं मला समाधान वाटतंय. पण मी ज्यावेळेस अध्यक्ष महोदय हे भाषण वाचलं, ऐकलं देखील आणि वाचलं देखील, त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न पडला. कारण साहित्यात अनेक प्रकार असतात. गद्यलेखन असतं, पद्यलेखन असतं, ललित लेखन असतं, यातून कादंबरी, कथा, कविता असे अनेक प्रकार देखील समोर येत असतात. पण राज्यपालांचं जे भाषण आहे ते कोणत्या श्रेणीत मोडतं याचाही विचार मी केला. तर माझ्या लक्षात असं आलं की 12 पानांच्या या भाषणात कुठेही मला यशोगाथा दिसत नाहीये. याच्यामध्ये वेदना आणि व्यथाच मला दिसते. या ठिकाणी खरं म्हणजे आपली बाजू मांडत असताना किमान काहीतरी सत्य त्यात सांगितलं पाहिजे, काही आकडेवारी त्या ठिकाणी मांडली पाहिजे. परंतु कुठली आकडेवारी देखील त्या ठिकाणी दिसत नाही. आपण बघा, जसं आपण चौकात भाषण करतो ना, तसं भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलंय. म्हणजे कसं, कोविड नियंत्रणासाठी कार्यक्रम हातात घेतले, त्यातनं काय साध्य झालं, काय कार्यक्रम हातात घेतले, किती लोकांना फायदा झाला, या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या आणि सगळी आकडेवारी समोर आली तर आपल्या अपयशाचा लेखाजोखा त्यातनं बाहेर येईल. हे राज्य सरकारच्या लक्षात आल्यामुळे खरं म्हणजे आपण बघा, प्रयोगशाळा उभारल्या, किती उभारल्या माहिती नाही. जम्बो हॉस्पिटल उघडले, किती उघडले ठाऊक नाही. त्याच्यामध्ये किती पेशंट आले त्याची काही कल्पना नाही. त्याची काय कॅपॅसिटी होती आणि किती लोकांना त्यात सामावून घेतलं माहिती नाही. अध्यक्ष महोदय, या जम्बो हॉस्पिटलचा किती लोकांना लाभ झाला, पेशंटला नाही म्हणत मी, किती कंत्राटदारांना लाभ झाला, कोणाकोणाची घरं भरली गेली, याचे थोडा लेखाजोखा जर याच्यामध्ये दिला असता तर अधिक चांगलं वाटलं असतं.
औषध साधन सामुग्री किती दिली काही ठाऊक नाही. महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ दिला, किती लोकांना दिला ठाऊक नाही. आमचे माननीय मंत्री महोदय सातत्याने महात्मा फुले आरोग्यदायी योजनेत कोविडच्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही लाभ दिला असं सांगतात. पण ज्यावेळेस माहितीच्या अधिकारात माहिती घेतली त्यावेळेस मात्र ते सांगतात त्याच्या 10% लोकांनाही फायदा झालेला नाही. आता शेवटी त्याच्यावर औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाली आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला विचारलं की तुम्ही जे म्हणताय ते तर दिसतच नाहीये, इतक्या लोकांची बिलं एवढी मोठी मोठी आमच्या समोर आहेत, तर नेमकी कोणाला याची मदत झाली हे तरी या ठिकाणी सांगा. खरं म्हणजे किती लोकांचे प्राण वाचले आणि किती लोकांना संक्रमित होण्यापासून वाचवलं अशा प्रकारे काहीही याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिल्यांदा माझे कुटुंब माझी जबाबदारी, मग आता मीच जबाबदार. तर सरकारची काही जबाबदारीच नाही आहे. जी काही जबाबदारी आहे ती तुमची आहे. सरकार हात झटकून मोकळा आहे, आपली पाठ थोपटायला मात्र एकदम तयार आहे, पण बाकी सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. म्हणजे मागच्या वेळेस सुधीर भाऊंनी सांगितलं ना की सगळी जबाबदारी तुमची आणि उरलेली जबाबदारी मोदींची, आमची काही जबाबदारीच नाही. अशा प्रकारची अवस्था ही या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. राज्यपालांचं अभिभाषण पुढच्या 1 वर्षामध्ये आम्ही नेमकं काय करणार आहोत, आमची दिशा काय आहे, या संदर्भातलं हे भाषण असलं पाहिजे. पण अध्यक्ष महोदय त्यात काहीच खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर मला असं वाटतं की केवळ शब्दांची रत्न अध्यक्ष महोदय लावून लोककल्याण साधता येत नाही. यमक जुळणारी भाषा हे यशाचं गमक असू शकत नाही, हे या निमित्ताने निश्चितपणे मला या राज्य सरकारला सांगायचं आहे. आज अध्यक्ष महोदय काय कोविडची परिस्थिती आहे, देशामध्ये एकूण मृत्यू किती, 1,57,157. ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9% आहे त्या महाराष्ट्रातले मृत्यू आहेत 52,184. देशाच्या 33-34% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहे. कशाची पाठ थोपटून घेतो आपण, कशाची पाठ थोपटून घेतो मला समजतच नाही. आमची तारीफ WHO ने केली. आता WHO काय ते आमच्या राऊत साहेबांनी सांगितलंय, म्हणजे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण मला कधी कधी खरंच वाटतं की डॉक्टरचा सल्ला घेतो की कंपाऊंडरचा सल्ला घेतो, हा प्रश्न खरंच आहे या सरकारच्या संदर्भात मला विचारावासा वाटतो. एकूण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातली रुग्णसंख्या 21,61,447. म्हणजे आपण बघा जवळजवळ 25% आणि अनेक काळ तर ती 40% होती. देशाचे 40% रुग्ण हे महाराष्ट्रात, देशाच्या मृत्यूचे 35% मृत्यू हे महाराष्ट्रात. आणि कशाची पाठ आपण थोपटून घेतो. आणि आपण जर सक्रिय रुग्णांचं प्रमाण आजही बघितलं, आजही तर आज म्हणजे 1 मार्चचं आपण सक्रिय रुग्णांचं प्रमाण जर बघितलं तर देशाच्या 46% 46% सक्रिय रुग्ण हे आजही महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं तर मी पहिल्यापासून सांगतोय की आपण चाचण्याच कमी करतोय. आणि आपण आर्थिक पाहणी अहवाल जर केंद्राचा बघितला तर त्यातही आलेला आहे कोणी किती चाचण्या केल्या आहेत. आपण बघा सप्टेंबरमध्ये आपण 88,000 चाचण्या करायचो, ऑक्टोबरमध्ये 17,000 करायचो, नोव्हेंबरमध्ये 62,000, डिसेंबरमध्ये 61,000, जानेवारीत 60,000 आणि फेब्रुवारीत 59,000. म्हणजे चाचण्यांची संख्या कमी 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 करत आपण आणली. आणि अध्यक्ष महोदय तरी देखील ही जी काही संक्रमणाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ही खरोखर आश्चर्यचकित करणारी आहे. आणि याच्यामध्ये काय चाललंय काही समजतच नाही. आता आपण बघा अमरावतीमध्ये पॉझिटिव्ह देण्याचं रॅकेट बाहेर आलं, नवी मुंबईमध्ये चाचण्या न घेताच पॉझिटिव्ह त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आता खरं म्हणजे हे जी काही रुग्णसंख्या वाढते आहे ही रुग्णसंख्या खरोखर वाढली आहे की याच्यामागे काय नेमकं आहे असे प्रश्न याच्या माध्यमातून निर्माण होतात. म्हणजे त्या ठिकाणी अमरावती जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने सांगितलं की त्यांनी चाचणी केल्यावर त्यांना फोन आला की सांगा रिपोर्ट कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे की निगेटिव्ह पाहिजे. आणि त्याच वेळी ते अमरावतीमध्ये लॉकडाऊन करून टाकलं. मग हे कशाच्या भरोशावर लॉकडाऊन केलं अमरावतीमध्ये अध्यक्ष महोदय, ज्याला जे मनात येईल त्या ठिकाणी करतो.
अध्यक्ष महोदय, लॉकडाऊन हे आपण ज्या काळामध्ये केलं त्या काळामध्ये व्यवस्था नव्हत्या, त्या काळामध्ये निदान नव्हतं, त्या काळामध्ये डेथ रेट जास्ती होता आणि म्हणून त्यावेळेस लॉकडाऊन करणं आवश्यक होतं. पण आज ज्याच्या मनात आलं, कोणीतरी मंत्री जातो लॉकडाऊन करून टाका, कोणीतरी अधिकारी जातो लॉकडाऊन करून टाका. जणू काही लॉकडाऊन करायची अहमही काय. अरे मग लॉकडाऊन करताय तर त्या छोट्या व्यापाऱ्याला मदत करणार आहात का, त्या पानटपरीवाल्याला मदत करणार आहात का, त्या चहा ठेलेवाल्याला मदत करणार आहात का? नाही, कारण त्याचं कुटुंब त्याची जबाबदारी आणि तोच जबाबदार, त्याला कुठली मदत आम्ही करणार नाही. आणि उठून लॉकडाऊन मात्र करण्याकरता अध्यक्ष महोदय या ठिकाणी मात्र सगळे तयार बसलेत. या अमरावतीमध्ये कशा करता केलं मला तर समजत नाही अध्यक्ष महोदय. ज्याला जेव्हा जे वाटेल त्यावेळेस तशा प्रकारचं काम चाललंय. आता नवी मुंबईमध्ये 7,872 रुग्ण जेव्हा घरी ट्रेसिंग करता गेलं त्यांना माहितीच नव्हतं, त्यांची टेस्ट दाखवली गेली. म्हणजे या ठिकाणी कुठेतरी या कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अशा प्रकारचा भ्रष्टाचार हा या ठिकाणी चाललेला आहे. आता आपण बघा, कोविडच्या संदर्भात आपण जर बघितलं तर कोरोना हाताळण्यात महाराष्ट्राची काय अवस्था आहे. देशाचा आर्थिक पाहणीचा अहवाल सादर झाला. देशामधलं डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स, जसं महाराष्ट्रातलं डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स हे अहवाल तयार करतं, तसं देशातलं डिपार्टमेंट देखील अशा प्रकारचा अहवाल तयार करतं. आणि हा अहवाल तयार करताना अतिशय स्पष्टपणे काय लक्षात आलं, तर यांनी 3 राज्यांचा एकत्रित अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विचार केला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार 3 राज्य का निवडले, तर आपण असं म्हणतो ना की धारावीमध्ये का बरं जास्ती कोरोना, तर त्या ठिकाणी पॉप्युलेशनची घनता आहे म्हणून जास्त कोरोना. मग आता हे 3 राज्य निवडण्याचं कारण असं होतं की प्रति चौरस किलोमीटरची जी घनता आहे ती या 3 राज्यात जास्त आहे. याच्यामध्ये देशाची घनता आहे 382, पण त्याचवेळी बिहारची घनता आहे 881, उत्तर प्रदेशची 690 आणि महाराष्ट्राची 365. म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत ती अर्धी आहे. पण हे 3 अधिक घनतावाले देशाचे राज्य आहेत. आता या 3ही राज्यांची ज्यावेळेस तुलना केली त्यावेळेस खरं म्हणजे आपण बघा, माझा जो आर्थिक पाहणीचा अहवाल आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राने हाताळणी केली ती योग्य प्रकारे केली असती तर आपण अध्यक्ष महोदय 9,55,000 आपल्या इथे रुग्ण कमी राहिले असते आणि 30,900 मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता. अशा प्रकारे हा अहवाल या ठिकाणी सांगतो. अशा प्रकारे अहवाल सांगतो 30,900 मृत्यू हे या ठिकाणी आपण वाचवू शकलो असतो. मग आता अध्यक्ष महोदय या मृत्यूंकरता जबाबदार कोणाला धरायचं, या मृत्यूकरता जबाबदार कोणाला धरायचं. आणि म्हणून हे स्पष्ट आहे कशा करता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपण आपली पाठ ठोकून घेतली आहे. देशामध्ये सगळ्या बाबतीत कोरोनामध्ये मागच्या क्रमांकावर अव्वल आपण आहोत. सगळ्यात वाईट कोरोनाची परिस्थिती आपल्याकडे आहे आणि तरी देखील आपण या ठिकाणी WHO नाव घेऊन आपली पाठ ठोकून घेतली आहे. बरं, या ठिकाणी सांगितलं की आम्ही सगळ्यात मोठं हॉस्पिटल विक्रमी वेळात तयार केलं ना, पण त्यात विक्रमी भ्रष्टाचार देखील झाला. मुख्यमंत्री महोदय, विक्रमी भ्रष्टाचार. आज तुम्ही बघा कुठल्याही प्रकारच्या, ठीक आहे आम्ही समजू शकतो की निविदा मागवणं कदाचित घाईचं असेल, त्यावेळेस मागवता आली नाही, परंतु निविदा न मागवता गाद्या, उषा, सलाईन 60-60 लाख रुपये खर्च केले. 1200 रुपयाचं थर्मामीटर 6,500 रुपयात खरेदी केलं. अध्यक्ष महोदय 2 लाखाच्या बेडशीटसाठी, म्हणजे ज्याची खरेदी किंमत 2 लाख आहे, 8.5 लाख रुपये भाडं दिलं. म्हणजे 2 लाखात जे खरेदी करता आलं असतं त्याचं भाडं दिलं 8.5 लाख रुपये. अध्यक्ष महोदय पंख्याचं 90 दिवसाचं भाडं दिलं 9,000 रुपये. आता त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय किती पंखे विकत घेता आले असते. एवढंच नाही, 1000 प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं 4.5 लाख रुपये, लाकडाचे 150 टेबलचं भाडं 6,75,000 रुपये. अध्यक्ष महोदय काय काय घोटाळे या ठिकाणी सांगायचे.
या जम्बो कोविड सेंटरच्या संदर्भात जर आपण त्यातले घोटाळे काढत राहिलो, त्याची पुस्तिका तयार केली आहे, उद्या पब्लिश करणार आहोत आम्ही. ती आम्ही मुख्यमंत्र्यांनाही प्रेझेंट करणार आहोत की हे जे तुम्ही जम्बो जम्बो सांगितलं ना रेकॉर्ड वेळेत, हा रेकॉर्ड वेळेतला भ्रष्टाचार आहे, याचं कुरण केलं आहे, चरलेले आहेत, खाऊन टाकलेलं आहे. अध्यक्ष महोदय, किती गेले त्याच्यामध्ये पेशंट? 50% तरी पेशंट होते का? तुम्ही पैसे किती दिले, करार कसे केले? आणि जम्बो नाही अध्यक्ष महोदय, अनेक लोकांना कोविड सेंटर उघडण्याची मुभा दिली. कोणाकोणाला दिली जरा बघा, कोण आहेत ते, कोणाशी संबंधित आहेत, एकदा काढा. आणि त्या माध्यमातून जेवढं कुरण अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार झालं, मग त्या ठिकाणी डेड बॉडी बॅग्सचा घोटाळा झाला. 2200 रुपयाची बॅग अध्यक्ष महोदय, पण ती नाही एक्सपोर्ट क्वालिटीची, जी काही सीमेवर असते ती, असं सांगून अध्यक्ष महोदय 6719 रुपयाची बॅग ही या ठिकाणी विकत घेण्यात आली. पीपी किटचा घोटाळ्यात अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे या कोविडच्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये जो काही मनमानी कारभार झाला ना कोविडच्या नावाने, तो खरं तर या ठिकाणी जर समोर आणला तर मला तर असं वाटतं की खऱ्या अर्थानं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं या शब्दाचा अर्थ काय आहे, तो अर्थ या ठिकाणी निश्चितपणे परिभाषित होईल. बरं, मजाची गोष्ट काय आहे तर कोविडच्या काळात माहितीचं डॉक्युमेंटेशन करायचं. आता हे माहितीचं डॉक्युमेंटेशन कोणी केलं पाहिजे? आरोग्य खात्याने केलं पाहिजे. हे आरोग्य खात्याचं काम आहे. नसेल आरोग्य खात्याने तर मेडिकल एज्युकेशनने ते केलं पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, आमच्याकडे याचं डॉक्युमेंटेशन कोण करताय? रस्ते विकास महामंडळ. कोविडच्या संदर्भात अध्यक्ष महोदय एमएसआरडीसीचे अधिकारी त्याचे नोडल आहेत. कोविड-19 सारखे साथीचे रोग भविष्यात आल्यास प्रभावी नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची प्रभावी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय केले आहेत. कोविड-19 बाबत करावयाच्या डॉक्युमेंटेशनची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आता ते रस्ते निश्चित चांगले बनवत असतील. नागपूर मुंबई हा हो शिंदे साहेब अतिशय चांगला आहे, पण शेवटी हे तेच झालं ना की कंपाऊंडरला डॉक्टरची जबाबदारी देणं, म्हणजे त्याच कॅटेगरीचं ना. तुमच्याकडे आरोग्य विभाग आहे, तुमच्याकडे मेडिकल एज्युकेशनचा विभाग आहे, हे सगळे विभाग बंद. आणि या विभागाच्या ऐवजी कोण करणार डॉक्युमेंटेशन? एमएसआरडीसी. बरं, त्यांनी कोणाला दिलं ते कोण मला माहित नाही, कुठली तरी एक कंपनी आहे, त्या कंपनीला दिलं, त्या कंपनीला त्यांनी अपॉइंट केलं. आता ती कंपनी कुठली, त्याचा काय अनुभव आहे, त्याचा आरोग्यात काहीतरी अनुभव आहे का? काही अनुभव नाहीये. जे काम करतायत कुठलाही अनुभव त्यांना नाहीये. म्हणजे हे काय खेळ खंडोबा आहे. जे मनात आलं ते या ठिकाणी अध्यक्ष महोदय खरं म्हणजे चाललेलं आहे. आणि कोविडच्या संदर्भात काय म्हणजे खरं तर मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय, सरकारचं कसं आहे बघा. यवतमाळमध्ये 12 बालकांना पोलिओच्या डोसच्या ऐवजी सॅनिटायझर पाडलं. सॅनिटायझर. भंडाऱ्यातल्या 10 बालकांचा जीव गेला. अध्यक्ष महोदय, कोण त्याच्यामध्ये दोषी? वरचं कोणी दोषी नाही. भंडाऱ्यात दोषी कोण? तर नर्स. घाटंजीत कोण? तर अंगणवाडी सेविका. म्हणजे कोणावरही या ठिकाणी काही कारवाई होत नाही. मग सरकारमध्ये चाललं काय आहे? फेसबुक लाईव्ह चाललाय सरकारमध्ये. पण 21 फेब्रुवारीचं फेसबुक लाईव्ह हे सर्वोत्कृष्ट होतं, कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलं, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. हेच आम्ही सांगतोय मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. हेच आम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तो पोहोचला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हेच 1.25 वर्ष आम्ही सांगण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी करतोय. आज खरं म्हणजे